पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्र मोरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठा मोठाले विज्ञान साधू संत सत्वपुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती वेगणे अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्मरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्यापृती, परंतु वास केल्या चित्ती कार्य माझे होईलही. आता आधी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची धीरेमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. ज्या जगदंबे कारण असं माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे आजान अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढेगिरी, मुकासभे माझारी देई व्याख्यान खालीत. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला, साह्य साधगुणाला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंद रमेशा पाही मामा दीनबंधू. तू सर्वसाक्षी जगदारा, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू. जन जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बाबा. ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागना, येथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्त आली, गोपी तेही बनले बली यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा वाया जान नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अन्याय तू त्याते साह्य करीशी. ऐसा संतांनी डोंगरा तुझा पिटला रमावला, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती बसेनिया ग्रंथ कळसा नेई हा. हे भवभावनात्मक भावानिर्वरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरे. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवितेसे. तुझी कृपा हाच परीस लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास परती मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवाया. माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगमाता, तिच्या पदी ठेवते माथा मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अंबे मृदानी, ठेवी तुझ्या वरद पाणी दासगुणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मसी सद्या, गजानन चरित्र गाया प्रसादास स्फूर्ती दे. आता चांडिल्य ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञाननंबी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा, दासगणूंच्या धरून हाता ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर, हे भवा दीचे तारू थोर त्या श्रीरामाचा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवर्ता, दासगुरूंसी अभय आता तुमचे असो दा संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीने बोलणे, दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजाशिवाय होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलाया शिकवते, तुमचे माझे असे नाते माया लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर परंतु तिच्यात नाही जोर,
ती निमित्त कारण साचार लेखन रूपे कार्याला. दासगणू लेखनी तेत तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथरचना रसभरित हेच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करून एकाग्र मन निज कल्याण व्हायचा. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच संतनीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विभुद हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कळवानास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संतचरणी ज्याचा हेतू त्याचा ऋणी रुक्मिणी कांत, आता मला रहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भारतखंडा माजारी संत झाले बहुता परी, हिन पार्वती आली खरी अवतार देशाकारणी. जंबूद्वीप हे धन्य धन्य आले पाहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वान तेथन पडली आजवरी. यांचे हेच कारण या भूमीस संत चरण, अनादि कालापासून लागत आले की. नारद ध्रुव कया दुकुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अज्ञात शत्रू धर्मराजा. शंकराचार्य सद्गुरु जे पदनाचे कल्पतरू, जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्यवल्लभ रामानुज यांचा ऋणी अयक्षज, ज्यांचे धर्मांशी रखिलेले आज निज सामर्थ्य देवनिया. निरसिंहता तुलसीदास, कबीर कमला सुरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीच पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्रशित्या झाली विषाते. गौरव मच्छिंद्र जालदंद्र, जे का योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधली या श्रीपती, ते नामा नरहरी संमती, जनी कान्नो संत सको. चौघा सावत कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होणे हरी. मुकुंद राज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांचे चरित्र गायन केले मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकिल्य आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, संत असते तीन किले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा श्री संत गजाननाचा साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संतचरित्री असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुधा हो. आता हे सांगोपन चरित्र कथितो एका सांग, ममय सुदैव आला योग्य हे चरित्र रचनाचा. जो प्रथमाच मी पाहिला आकुटा सतीश संत बोला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा अर्धी ओविती मगे मेरूपणी जोडिती, तीच आजी झाली स्थिती हा चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नावे तालुक्यात, व्यापार चाले जेठ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्यांचे नाव अजमार, झाले साधू मुळे जगयात्री. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदय झाले, जे सौरभ्य वैदिले झाले ते अखिल ब्रह्मांडा. हे शेगाव खाणीचा हिरा, गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियांचा अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा,
येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नको. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाला वाटे निसंशय. शेगावचे पोरवासी, परमभाग्याचे निश्चयसी. म्हणून लादले तयासी, गजानने संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून, ए विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्र, परी त्याची तत्वता सांगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थी. खऱ्या संतांचे थोरण, न कळे कुणा लागोन. महापुरुष गजानन, आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कुणाचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा, ना इतिहास सृष्टा ना लागे काही. जे भी ब्रह्मांचा ठाव ठिकाणा न कळे कुणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचे करणे कसे. जे काय हिरा तेजमान, पूर्णपणे असे जाण, तेच त्यांचे पाहून ज्ञाती तल्लीन होते की. तेच त्या हिऱ्याची खाण आहे कुणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. एन तारुण्य भितरी, गजानन आले शेगाव नगरी. शके 18 भितरी, मागे वध सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्नान. त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही बरावा. परी काहीतरी असावा, अर्थ त्याच्या म्हणण्याला. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातले गांजले. त्यांच्यासाठी वाटले केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाच्या कारण्या उद्धार, गजानन रूपी अवतार. धरून आले महावीर, पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जनगुरूंनी केला असे. गोरख जन्माला उकी करड्यात, कानिफा गजनात, चांगदेव नारायण होईंडा योनी वाचून प्रगटले. तैसेचे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगेसारी होती योगाचे अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्ही लागून. योगाचे अघात महिमा त्यांचे सरी न येणार कोणा. शेगाव माघमासी वद्य समाप्ती, ज्या दिवशी हा उदय पावला. ज्ञानराशी पदना नाते तारावया. त्या वेळेची तुम्हा कथा सांगोते मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाव त्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन, पातुरकरांचा वंशज जाण. शाखा त्यांचे माद्याधीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋषी शांती होती. त्या निमित्ताने भोजनाची तयारी केली त्यांच्या घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकेल्या होत्या साचार. घराची समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी, जुन्या पुराण्या कापडांची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र नाही प्यायचे, होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती त्याची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नागासुर सृष्टी मृदा शांत, तपोपल अंगी झळकट. प्राचीच्या लाल वालवरीत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळांचा अपपार. आवड निवड साचार, राहिले न जवळचे जयाच्या.
ती समर्थांची वारी बैसून या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीची करी, केवळ निज लिहिलेनी. शीत पडेला दृष्टीपत, ते मुखी उचलून घालित, हे करण्याचा हाच हेत, अनैक परब्रह्म कळावया. का की अर्जुन सांगे सृष्टी, अन्न हेच ब्रह्म निर्गुणी, अन्न ब्रह्मोनी ऐसे मुक्ती, उपार निष्ठदायिनी असे. त्यांचे पाठवायला खाणं, शिटे वेचनी दया घन, त्यांच्या सामान्य जना लागून भावार्थ कळला नसे. बंकटलाल अंगावाला होता रस्त्याने चालाला, त्याने हा प्रकार पाहिला, आपले त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी, त्यांच्या स्नेहांचे नाव जाणे. दोघे हे ते प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की त्यांचे करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्यार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदाससही याते देता, का की तोही सज्जन. द्वारे आलेला याचक लावा शुद्ध परत देक, काय न चाले तर्क, कृतीवरून याच्या ह्या. व्यंकटलाल म्हणे पंतासी, ऐसे चोबे रस्त्यासी, आपण राव बेकृतीसी, आज मयवा कारणे, खरे साधू पेशावरी, जागी वागती वरवरी, ऐसे व्यासाची वैखरी, बोलली असे भगवंतास. कृतीन हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर, करू लागेल साचार, रत्न असता समोर, पारकी तोच जाणे त्या. पंथे हजारो लोक गेले, परी न कोणी पाहिले, या दोघा वाचून भले, त्यांचा विचार कर हो. हिरे गारा एक्या ठाई, मिसळत्या असती जगा ठाई, पारकी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला. बंकटलाला अगरवाल आला, गजाननासी विचारण्याला, विनयाने येती रीती. या पत्रावळीचे शोधन का तो करीत कळेना, श्रद्धा असेने आपांना, तरी तरतूद करून अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले, उभया त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड दर्गन पिरदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, बुकुटी थाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेचे नमस्कार केला, चित्ती संतोष पावनिया. श्री गजानन महाराज देवीदास वासूंनी सांगून लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एका बाहेर. देवीदासे तेसे केले. 50 पक्वांनी भरलेले पात्र आणून ठेविले. द्वारासमोर स्वामींपुढे ठेवलेल्या पत्रावळी, भोजला बैसली सामर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी, अन्नू मात्र उरली असे. अनुपम ब्रह्म सारसा, जो पिऊन तृप्त झाला, तो का मागत गुण्याला मिटे का मारेत बैसेने. जो सार्वभौम नुपवर झाला असे साचार, आश निरसाची जहांगीर, मिळाला असे प्रेम निपते. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठार लिंगीची तृप्ती केली, 2 प्रहरांच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांशी केले भाषण, हा वेड्या म्हणालो, आपण निषद्य झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भला भला ते. तैसाच हा ज्ञान जैटी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी, त्याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पडिला योगीराव, निचिंद्र हा जहांगीरराव, दिला हरिले जायला. सूर्य मध्यान्ही झाला, भाग भूमीच तप्त आला, पाकर ही आश्रयाला, जाऊन बैसली वृषावली.
ऐसा उर उन्हात हा बैसल आनंदात, या ब्रह्माची सोय साक्षात, बैना कशाचे उरले या. हा जेवळा यथेक्षापणी, तुंबण्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी, आपण देऊ आणुनी. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, बजी असल्या हा चाकर, पाणी प्यायला तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले. उभय त्यांची पाहुणी वदले, ते एका सांगतो. तुम्हा गरज असे जरी, तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद देत, नाही उचला यांचे कित, परी जग व्यवहार सत्य, आचरिला पाहिजे. अन्न बक्षिते देहांनी, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे आणला. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची, अवघे म्हणजे अवघे संपेल. हे भाषण ऐकता दोघे हर्षले. तत्वता बंकटलाला म्हणे, पत्ता आपले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, ते कडे प्रकारे काय घडला तो ऐका. श्री गजानन कृपाचिया शेजारी, हाळ होता निर्धारी, जिथे जनावरे सारी पित होती पाण्याला. तिथे जाऊन पाणी प्यायले, तृप्तीचे ढेकर दिले, तो इतक्याच घेऊन आले पंत पाणी गडवाय. हा हे गढूळ पाणी, समर्थांना लावा वदनी, ते जनावरा लागूनी, योग्य आहे प्यावेला. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वसित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले, तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा, या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चरचर, ब्रह्मव्याप्त साचार, इथे गढूळ निर्मळ वसित नीर, यांना भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाय, सुवास